हॅलो मित्रांनो, मी तुम्हाला जगातील सगळ्यात बेस्ट सिरियल विषयी आज बोलणार आहे. ती म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी, जी फ्रेंडशिप विषयावर खूप जबरदस्त सिरियल आहे व ही सगळ्यांनीच बघितली असेल माझ्या अंदाजे, कारण ही महाराष्ट्रातील सगळ्यात सुपरहिट सिरियल झालेली होती व याचे 300 एपिसोड कंप्लीट झालेले होते व ते सगळेच पाहिले असतील. व यातील ज्या काही तुमच्या भावना असतील किंवा त्याविषयी तुमच्या फिलिंग्स असतील किंवा तुम्हाला त्यातील सगळ्यात जास्त आवडणारं कॅरेक्टर म्हणजे सुजय, ॲना, आशू, कैवल्य, रेश्मा, मीनल, यातील तुम्हाला जेही कॅरेक्टर आवडत असेल तुम्ही मला ते कमेंट करून सांगा की हे कॅरेक्टर बघू. आज हे कॅरेक्टर मला आवडतं. आज मला बघायचं की कुणाला कोणतं कॅरेक्टर दिल दोस्तीमधलं आवडतं व ही मालिका किती लोकप्रिय आहे हेही मला आज बघायचं आहे. तर सगळ्यांनी मला कमेंट करा की तुम्हाला कोणतं कॅरेक्टर आवडतं व त्यामधील तुमच्या भावना काय आहेत, फिलिंग काय, ते सगळं तुम्ही मला शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. तर सगळ्यात पहिलं आपण वळूया रेश्माकडे. रेश्माचं कॅरेक्टर असं दाखवलं गेलं आहे की तिच्या नावाने धोका दिलेला असतो व तिला बाहेर काढून दिलेलं असतं. त्याचं नाव त्यात राकेश दाखवलं गेलेलं आहे, कारण त्याचं एक निशाबरोबर लफडं असतं. त्यानंतर रेश्मा ही खूप इनोसेंट पोरगी व ती खूप घाबरगुंडी दाखवली गेलेली. तिला अजिबात त्याच्यामध्ये हिंमत नाही आहे, काय नाही, एकदम इनोसेंट आहे ती. व ती जेव्हा रेल्वे स्टेशनने घरी जात असते तेव्हा तिला मिनल भेटते व मिनल तिला माझघरमध्ये घेऊन येते. पहिल्यांदा तर सगळे तिला स्वीकारत नाही, पण हळूहळू सगळ्यांची तिची मैत्री होऊन जाते आणि एक असा बॉन्ड बनून जातो की सगळे तिला आवडू लागतात, सगळे तिला लाईक करू लागतात. त्यानंतर तिचा सगळ्यात बेस्ट भाऊ म्हणजे आशू, जो तिला सख्या बहिणीपेक्षा जास्त जीव लावतो. त्यानंतर कैवल्य, सुजय, सगळे तिला खूप जीव लावतात, प्रेम करतात तिच्यावरती, तिला खूप माया लावतात व तिला तिथे एक आपलंसं घर वाटून जातं व ती सगळे जे प्रॉब्लेम शेअर करते व तिचे सगळे प्रॉब्लेम हे लोक आपले प्रॉब्लेम समजून सॉल्व करतात. त्यानंतर तिला असं काही वाटून देतेच नाही की ही तिची फॅमिली नाही आहे. एवढं तिला आपलंसं करून घेतात की तिला तिचं घरसुद्धा आठवत नाही. त्यानंतर तिची कधी बहीण आली व तिच्या घरच्यांना हे सगळं कळलं नाही पाहिजे त्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात, कारण रेश्मा खूप इनोसेंट असते व तिला असं वाटतं की जर सगळं कळलं गावामध्ये तर तिच्या बहिणीसोबत कोण लग्न करणार नाही. हे सगळं इनोसेंट पण त्याच्यामध्ये भरलेला असतो. तर त्यानंतर ही भीती वगैरे सगळं बाळगून हे सगळे मित्र तिची बहीण जर आले सगळे मदत करतात, सगळे तिला समजून घेतात व हेल्पफुली सगळे तिला मदत करतात. त्यानंतर सगळे तिला एवढं जीव लावतात, प्रेम लावतात व नंतर सगळे तिला घेऊन फिरायला जातात, मुंबई फिरतात हे लोक. सगळं म्हणजे जे माझ्या एक जीवनात करायचे सगळे ते करून घेतात. व त्यानंतर असं दाखवलं आहे की रेश्मा जेव्हा म्हणजे एपिसोड लास्ट असतो मालिकेचा तेव्हा रेश्मा सगळं सांगून टाकते तिच्याबरोबर काय झालं काय नाही. तर यानंतर पुढे दाखवतात की तिचा डिवोर्स होऊन जातो व ती परत दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमध्ये रिटर्न त्या मित्रांकडे येते. हे होतं रेश्मा नावाचं कॅरेक्टर. त्यानंतर आपलं दुसरं कॅरेक्टर आहे एना नावाचं. एना ही खूप इनोसेंट दाखवली, थोडी बालिश पण दाखवलेली आहे, कारण ती खूप साधी आणि भोळी दाखवली. तिला काही समजत नाही, चलाकी समजत नाही, लोकांच्या मनात काही तिला समजत नाही. त्यानंतर तिचं एक पात्र असं दाखवलं आहे की म्हणजे एक लहान बाळासारखं व तिचा ड्रेसिंग सेन्स यात खूप डेंजर दाखवलं आहे, कारण तिचा एवढा ड्रेसिंग सेन्स कोणाचा चांगला नसतो. त्यानंतर रेश्मा हे पात्र नाही एना हे पात्र खूप भारी दाखवलं गेलेलं आहे. चुकून रेश्माला तोडा झाला मित्रांनो. एना हे कॅरेक्टर खूप भारी दाखवलं गेलं आहे व एनाचा ड्रेसिंग सेन्स खूप डेंजर असतो व ती एक फॅशन डिझाईन तिला बनायचं असतं. यामध्ये असं दाखवलेलं आहे. ती तिचं घर ह्या कारणामुळे सोडते की तिच्या घरच्यांची खूप आईवडिलांची खूप भांडणं होत असतात. त्याला वैतागून कंटाळून ती घर सोडून आलेली असते व जेव्हा ती पहिल्यांदा माझघरमध्ये एंट्री करते, जेव्हा मिनलचं कर्ज असतं तिच्यावरती, तर ते कर्ज ती माफ करते व तिला माझघरामध्ये घेतलं जातं. हे होतं एना नावाचं सगळ्यात नटखट आणि आवडतं पात्र. आणि ती एनाची हाईट खूप बुटकी असते, त्यामुळे सगळे तिला चिडवत पण असतात, पण ती जेवढी बुटकी असते तेवढी ती छान इच्छाच असते व हे पात्र होतं आपल्या एना नावाचं. त्यानंतर आपलं तिसरं पात्र आहे स्कॉलर. हा मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राला आवडत असलं, कारण स्कॉलरसारखं कोणाचं पात्रच नाही आहे मित्रांनो. स्कॉलर हा खूप इनोसेंट दाखवला आणि भारी माणूस दाखवला आहे, कारण तो त्या घराचा घरमालक असतो, पण तो कधीच त्यांना याची जाणीव होऊन देत नाही की तो त्यांचा घरमालक आहे वगैरे. तो त्यांच्यासोबत मित्रांसारखंच वागत असतो, कारण त्याला सगळ्यांना एकदम फ्रेंड झोनमध्ये ठेवायचं असतं, कारण ते एवढे चांगले असतात पण. व यांची मैत्री एवढी कट्टर होऊन जाते की एकमेकासाठी काहीही करायला तयार होतात मित्रांनो. प्रत्येकाची मदत करणं हेच त्यांना लागत असतं. व यानंतर सुजय हा सगळ्यांना खूप समजून घेत असतो. सुजय त्यांचा एक बाबा म्हणून त्यांना एक समजून घेत असतो, सगळ्यांना मुलांसारखे जीव लावत असतो. व सुजय हा एक ऑफिसमध्ये कामाला दाखवला गेलेला आहे, एक एम्प्लॉई म्हणून. सुजय एक इंजिनियर दाखवला आहे मालिकेमध्ये व त्याची एक बहीण पण दाखवली जी आजारी असते, हॉस्पिटलमध्ये असते. ती पुण्याला असते व तिचा खर्च सगळा सुजय उचलत असतो, पण हा कुणालाच सांगत नाही. हा फक्त हे सगळं कैवल्यला सांगतो, कारण त्याचा एक बेस्ट मित्र, सगळ्यात प्रत्येकाचा कोणी बेस्ट मित्र असतो, त्याचाही तो झालेला होता सगळ्यात बेस्ट मित्र, त्याला सगळं सांगू शकत व लहानपणीच्या आठवणी देखील तो त्याला सगळं सांगत असतो.
तर हे होतं आपलं सुजय नावाचं एक आवडतं लोकप्रिय कॅरेक्टर. त्यानंतर आशूचं दुसरं नाव हे उदारी किंगसुद्धा आहे. आशू हा सतत फक्त उधारीच करत असतो, कारण त्याची मालिकेतली परिस्थिती अशी दाखवली की तो खूप गरीब आहे. तो महिन्याचं त्याचं घरभाडं देऊ शकेल एवढाही खर्च काढू शकत नाही. त्यामुळे सगळे त्याला मदत करत असतात व ते मित्रही असे असतात, सगळे त्याला समजून घेतात, मदत करतात. त्यानंतर आशू त्याचं असं कॅरेक्टर दाखवलं, खूप इनोसंट दाखवला आहे तो, पण त्याचं एक बाह्यरूप डेंजरसुद्धा आहे, पण ते बाहेर लोकांसाठी. जे माझघरात राहतो तिथं तो एकदम नीट राहतो व सगळ्यांना एकदम समजून घेतो, सगळ्यांशी प्रेमाने वागतो. तो कुणाला एक शब्द फिरून नाही बोलत. त्यानंतर त्याला आवडणारी मुलगी म्हणजे किंजल, ती त्यात दाखवलेली आहे. हे होतं. नंतर आशू हा एक असा माणूस आहे जो घरातले सगळे कामंसुद्धा करतो, बाहेरचंही काम करतो, स्वतःपुरतंही कमावतो, सगळ्या मित्रांनाही समजून घेतो. हे होतं आशू नावाचं एक उदारी किंग पात्र व एकदम लोकप्रिय पात्र. त्यानंतर आहे कैवल्य हा एक श्रीमंत घरातला मुलगा दाखवला गेलेला आहे, पण त्याचे सिंगिंग व गिटार वाजवण्याच्या कलेमुळे तो ते घर सोडून देतो, कारण त्याच्या वडिलांना ते आवडत नसतं. त्यांना वाटतं यांनी बिझनेस सांभाळावा, पण हे कैवल्याला आवडत नसतं. त्यानंतर कैवल्य ते त्या स्वतःचं घर सोडून देतो व तिथून निघून जातो व त्याची एंट्री होती माझघरामध्ये आल्यानंतर सगळ्यांशी स्टार्टिंगला त्याचे थोडे भांडणं होतात, पण नंतर सगळ्यांचा एवढा तो कट्टर मित्र होऊन जातो, खास करून सुजयचा तो सगळ्यात भारी मित्र होऊन जातो व त्याला लहानपणीचं सगळं 8वीत काय घडलं, 9वीत काय घडलं, सगळं सांगत राहतो. त्यानंतर कैवल्य एक असा मुलगा दाखवला आहे जो एकदम फॅशनबाज राहतो, एकदम असा हाय लेवलप्रमाणे राहतो, पण तो घरामध्ये किंवा इथं असेल तर फक्त तो बनेल आणि चड्डीवर तो फिरताना दाखवलेला आहे, आणि फक्त त्याचं गिटार वाजवत असतो. तो रात्रभर जागतो आणि सकाळी दिवसभर झोपतो, कारण तो रात्रभर गिटारची प्रॅक्टिस करतो, कारण त्याला रात्रीचंच मन लागतं गिटार वाजवण्यामध्ये. हे होतं कैवल्य नावाचं एक पात्र, त्या मालिकेतील लोकप्रिय पात्र. त्यानंतर आहे मिनलला सगळे लोक भाई, दादा, बॉक्सर ह्याच नावाने वागतात, कारण ती एक डेंजर स्वभावाची कॅरेक्टर दाखवली, कारण ती एक माणसासारखं वागत असते. तिच्यामध्ये मुली नावाचं हे काहीच नसतं, ते सगळं मुलांप्रमाणेच करत असते. मुलांसारखे कपडे घालणे, मुलांसारखेच बोलणं, फाईट करणं, वरती सगळ्यात जास्त आशूलाच मारत असते, आणि तिला सगळ्यात जास्त आशूच आवडत असतो त्या घरामध्ये मित्र म्हणून, व ती आशूला खूप मारत वगैरे असते. त्यानंतर मिनलचं त्यात ॲक्टर म्हणून दाखवलेलं आहे की तिला ॲक्टिंगचा खूप शौक आहे व तिला एक मोठी हिरोईन बनायचं तिथे स्वप्न दाखवलं गेलेलं आहे व ती भरपूर ठिकाणी जाते, ऑडिशन देत असते, ती प्रयत्न चालूच असते. सगळे तिला घरवाले पण सपोर्ट करतात, जे तिचे मित्र आहेत, पण तिचं पण घरामध्ये वाद झाल्यामुळे ती घर सोडून आलेली असते व ती ॲक्टिंग बनायचं स्वप्न घेऊन त्या माझघरामध्ये आलेले असते व तिथून तिचं जीवनाचा सफर दाखवला मित्र सगळ्यांसोबत व सगळे तिला सपोर्टही करतात व ती USA, लंडन अशा ठिकाणी जाऊन ॲक्टिंग करून आलेली असते. हे असं होतं मिनल नावाचं पात्र. त्यानंतर आहे सुवेदा देसाई म्हणजे आशूला आवडणारी मुलगी. त्यात तिचं नाव किंजल दाखवलं गेलेलं आहे. किंजल म्हणजे आशूला आवडणारी मुलगी, त्याची गर्लफ्रेंडच समजा वाटलंच तर. त्यामध्ये तिचा एक फेवरेट डायलॉग अंडा शेक्या, हे तिचा मेन डायलॉग त्यामध्ये आहे. त्यानंतर ही पण खूप इनोसंट दाखवलेली आहे. वयची एक क्लास दाखवली, इंग्लिश टीचरची क्लास, ती टीचर दाखवली, इंग्लिशची क्लासेस घेते ती, व त्यामध्ये ती आशूला एक क्लास देत असते, कारण आशू तिचा खूप बेस्ट फ्रेंड असतो. पण ती आशूला सगळे कामं करायला लावते, प्लंबिंग वगैरे, घरातलं नळ खराब झाला आहे, परची चैन लावणं, यापासून सगळे कामं ती आशूला करायला लावते. हे त्याच्या मित्रांना आवडत नसतं, पण आशूला ती सगळ्यात जास्त आवडते, म्हणून ते मित्रही काही बोलते नाही. हे होतं सुवेदा देसाई नावाचं कॅरेक्टर. त्यानंतर रसिका वेंगुर्लेकर, ही कॉमेडीमध्ये आता सध्या खूप पुढे आलेली आहे. महाराष्ट्राची कॉमेडी यामध्ये खूप किंग बनलेली आहे व हिने कॉमेडी आपल्या कलेतून खूप मोठं नाव गाजवलेलं आहे व त्या मालिकेतसुद्धा हिने खूप मोठं नाव गाजवलेलं आहे. त्यामध्ये ही अशी मुलगी दाखवली जी मुलांना छेडत असते, तिचं कॅरेक्टर असं दाखवलं आहे व सारखं ती कैवल्याच्या मागे लागलेली असते. कैवल झाला का सुजयच्या मागे लागते, ह्या लोकांना ती खूप छेडत असते व ते सगळीतले वैतागलेले असतात खूप. त्यानंतर ती मालिका सोडल्यानंतर ती महाराष्ट्राची हास्यजत्रा यामध्ये किंग कॉमेडीकर झालेली आहे. हे होतं आपल्या रसिका वेंगुर्लेकरचं पात्र. तर हे सगळे आपले जे कलाकार होते, म्हणजेच रेश्मा म्हणजेच साकी गोखले, ॲना म्हणजे पूजा थोंबरे, सुजय म्हणजे सूरज जोशी, आणि आपला लाडका आशू म्हणजे पुष्कराज चिरपुतकर. नंतर आपला आवडता कैवल्य अमय वाघ. नंतर आपली लाडकी मिनल स्वानंदी तिकेकर. त्यानंतर किंजल, सुवेदा देसाई, असे सगळे आपले लाडके कॅरेक्टर होते. त्यातच रसिका वेंगुर्लेकर, हे सगळे आपले आवडते कलाकार होते. तुम्हाला कोण कोण कलाकार आवडते हे मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आज आपण या सगळ्यांना बोलू, चर्चा करू व तुमच्या त्या मालिकेविषयी जोडलेल्या भावना त्याही कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.